नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात होळीनिमित्त उत्साहाचे वातावरण. शांततेत पार पडला रंगपंचमी आणि धुलीवंदनाचा उत्सव. धुलीवंदन निमित्त नशेत वाहन चालवणारे होते सावध. पोलिसांचा कडक इशारा आणि प्रतिबंधात्मक कारवाई चित्र डोळ्यासमोर. सुट्ट्यांचा आनंद घेताना अकोलेकरांची लगबग. बस, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी. अकोल्यात इतरांनी वाहने चालू नये काय? ऑटोवाल्यांची रस्त्यावर वाढली दादागिरी. प्रेशर हॉर्नचा वाढला त्रास. आता सविस्तर बातम्या. मंगळवारी रंगपंचमी निमित्त शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात सर्वत्र शांततेत रंगपंचमी, धुलीवंदन साजरे करण्यात आले. अकोलेकरांनी होळीनिमित्त सर्वत्र जल्लोष केल्याचे वातावरण होते. आज होळीनिमित्त सकाळपासून रंगपंचमीचा उत्साह होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत होळीनिमित्त सर्वत्र रंगलेले चेहरे दिसत होते. काही ठिकाणी फुलांद्वारे होळी साजरी केली गेली, तर काही ठिकाणी हर्बल कलरने रंग खेळला गेला. अनेक ठिकाणी कृत्रिम रंग खेळला गेल्याचे चित्र होते. पाण्याची पिचकारी आणि सोबत खमंग नाश्त्याने होळीचा रंग अधिक गडद झाला होता. होळीत हुल्लडबाजांना नियंत्रित ठेवण्यासाठी शहरात चौकाचौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली होती. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी ब्रेथ अॅनालायझर वापरत वाहन चालकांची तपासणी केली गेली. शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि वाहन चालकांची सुसाट गाड्या पळवू नयेत यासाठी पोलीस तैनात होते. शहरात एकूण रंगपंचमी ही उत्साह आणि आनंदात साजरी करण्यात आली. दारू किंवा इतर कुठल्याही अंमली पदार्थांच्या नशेत वाहने चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा एसपींनी दिला होता. त्यानुसार पोलिसांनी काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना तत्काळ सोडल्याची माहिती आहे. रंगपंचमी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सामान्य जनतेला कुठलाही त्रास यानिमित्त झाला नाही. सुसाट वाहन चालक, मद्यपी वाहन चालक यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिल्याने अनेकांनी आपली वाहने नियंत्रणात चालवली. मद्यपी चालक, ट्रिपल सीट वाहन चालक आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. शहरामधील गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहरात धुलीवंदनात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या सणानिमित्त अकोलेकरांनी सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटला. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक चाकरमानी आणि विद्यार्थी आपल्या गावी किंवा पर्यटनस्थानी बाहेर पडल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. परिणामी अकोला बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. सणासुदीच्या काळात घरापासून दूर राहणारे नागरिक आपल्या कुटुंबांसोबत सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेरगावी निघाले आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेमध्येही मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गावर प्रवाशांना जागा मिळवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. होळीनंतर सलग सुट्ट्या आल्याने अनेकांनी कुटुंबांसह सहलीचे नियोजन केले आहे. या सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी अकोलेकरांनी रेल्वे आणि बसच्या तिकीट आरक्षणावर भर दिला होता. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांच्या सामानाची ने-जा करणाऱ्यांची लगबग पाहायला मिळत होती. वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे आणि बस विभागाने अतिरिक्त फेऱ्या किंवा बसेस उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांवरील ही गर्दी सुट्ट्यांच्या उत्साहाची साक्ष देत आहे. टावर ते नवीन बस स्थानक दरम्यान उड्डाणपुलावर पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी वाक्य चित्रांसह लिहिली आहेत. मात्र त्यांची जागा आता जाहिराती पोस्टरने घेतलेली दिसते. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही हा प्रश्न आहे. उड्डाणपुलाच्या भिंतींचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यावर सुंदर चित्र रेखाटून समर्पक संदेश देण्यात आला आहे. मात्र त्याची रंगत घालवण्याचे काम जाहिरात फलके चिकटून केले जात आहे. त्या भागाचे सौंदर्य नष्ट करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन काही कारवाई करणार का अशी विचारणा आता होत आहे. कारण पोस्टरमुळे रंगरंगोटींवर झालेला खर्च पाण्यात जात आहे. पोस्टरबाजीला आळा घालण्याची आवश्यकता आहे.
शहरात फुकट जाहिरात करणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पोस्टर सर्वत्र चिपकविले जात आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात झालेले विद्रुपीकरण पाहता महापालिका प्रशासनाने त्वरित या घटनांना आवर घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बार्शीटाकळी तालुक्याचे ठिकाण असूनही गावाला पाणी समस्या कायम आहे. पाणी प्रश्न नगरपंचायत निवडणुकीच्या काळात उग्र झाला होता. राजकीय नेत्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले, परंतु अद्याप समस्या कायम आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बार्शीटाकळी शहरात महान पाईपलाईनवरून पाणी चोरी होत होती. त्यामुळे 1 मार्च रोजी अकोला महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कडक बंदोबस्तात कासम नाना चौक ते खोलेश्वर मंदिरपर्यंत अवैध पाईपलाईन कापली. तेथे आता नवीन समस्या निर्माण झाली आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे आणि त्याचवेळी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बार्शीटाकळी येथे टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला कोणीही वारसदार नाही. पाण्याची टाकी अर्धवट झाली असून तिथे नगरपंचायत कार्यालयामधील कोणताही चौकीदार नाही. त्यामुळे लोक येथील लोखंड कापून विकत आहे. नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी कुंभकर्णी झोपीत आहेत. सध्या पवित्र रमजान महिना असून पाण्याकरिता लोक भटकत आहेत. शासन व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी बार्शीटाकळी येथे पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी आजम खान यांचा विशेष रिपोर्ट. बार्शीटाकली वासियों को पानी देने की जवाबदारी नगर पंचायत की, शासन प्रशासन की है, लेकिन यहाँ पर आमदार हरीश पिंपले साहब के निधि से 50 कोटी रुपए मंजूर हुए पानी पुरवठा के लिए. पानी पुरवठा का कोई भी काम नहीं हुआ समाधान का, रखना पाइपलाइन डाले के बराबर, न पानी की टाकियों का काम हुआ, न कुछ हुआ. उल्टा योगेश टाइडे, पानी पुरवठा का जो अभियंता था, योगेश टाइडे मुख्य अधिकारी और ठेकेदार ने मिलकर 12 कोटी रुपए खर्चा बताकर भ्रष्टाचार करे और शासन की लूट करे. अब मतलब ये आता है कि रमजान का पवित्र महीना है और अदर समाज भी यहाँ पर रहता है. सबको पानी पीने के लिए जरूरी है, क्योंकि पानी जीवन है. अब पानी नहीं मिल रहा, प्रशासन पानी नहीं दे रहा, तो लोग तो अपने पानी पीने के प्यास बुझाने के लिए पाइपलाइन से पानी लेंगे. रमजानच्या पवित्र महिन्यात उपासना, रोजा आणि खास इफ्तारचे महत्त्व असते. दिवसभर उपाशी राहून अल्लाहची उपासना करणारे रोजेदार इफ्तारमध्ये स्वादिष्ट पदार्थांना प्राधान्य देतात. या दिवसात विविध फळांची मागणी जास्त असते. त्याचबरोबर हिरव्या भाज्या, पौष्टिक पदार्थांची मागणीही वाढली आहे. खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसते. रोजेदार फळे आणि भाज्या खरेदी करताना दिसतात. भाज्यांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत, तर फळांच्या किमती 20% अधिक वाढल्या आहेत. रमजानच्या इफ्तारमध्ये सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, पपई, टरबूज, खरबूज, केळी आणि चिकू यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मात्र शहरात टरबूजाची मोठी आवक होत आहे. चांगले टरबूज 50 रुपये किलो दराने विकले जात आहे, तर खरबूज 30 ते 40 रुपये किलो, केळी 25 रुपये डझन दराने विकली जात आहे. रमजान महिन्यात रसाळ फळांची मागणी वाढते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पौष्टिक व शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळे आवश्यक असतात. रमजान महिना सुरू होताच हंगामी फळांच्या किमती वाढल्या आहेत. याचे कारण म्हणजे रमजान महिन्यात रोजेदार खजुराशिवाय इफ्तार पूर्ण करत नाहीत. इस्लामिक धार्मिक मान्यतेनुसार रोजा आणि खजूर यांचे खास नाते आहे. त्यामुळे रमजान महिन्यात खजुराच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. सर्व हंगामी फळे आणि भाज्यांची मागणी वाढल्याने आणि सर्व वस्तूंची खरेदी वाढल्याने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. शहरातील राणी सतीधाम येथे फाल्गुन शुक्ल पौर्णिमेनिमित्त होळी दहन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. रात्री 8 वाजता शास्त्रोक्त पद्धतीने होळी दहनाचा विधी पार पडला, ज्यामध्ये शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावर्षीच्या सोमवारी होळी दहनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जळत्या होळीच्या परिसरात साकारलेली भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची आकर्षक झाकी होती. हा देखावा पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सोमवारी सकाळी कच्ची होळी स्थापन करून विधिवत पूजा अर्चना केली गेली. राणी सती उत्सव समितीच्या पुढाकाराने आयोजित या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. चंद्रग्रहण असल्यामुळे राणी सतीधाम मंदिराचे पट सूर्योदयापासून भाविकांसाठी बंद होते. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ग्रहणाचा विधी आणि शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता श्री राणी सती दादींचा विशेष अभिषेक आणि महाआरती झाली. त्यानंतरच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला.
जनता मार्केटमध्ये फळं विक्रेत्यांकडून केमिकल वापरून फळे पिकवली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या केमिकलयुक्त फळांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनेक विक्रेत्यांकडे फूड लायसन नसल्याचाही मुद्दा उपस्थित झाला असून अन्न औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनता मार्केटमध्ये काही फळं विक्रेते विविध प्रकारची फळे जबरदस्तीने केमिकल वापरून पिकवत असल्याचा आरोप आहे. ही फळे ग्राहकांना विकली जात असून केमिकलयुक्त फळांचे सेवन केल्यास सामान्य नागरिक तसेच लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अनेक विक्रेत्यांकडे शासनाने बंधनकारक केलेले फूड लायसन्स नसल्याचे समोर आले आहे. अन्नपदार्थांशी संबंधित कोणतीही वस्तू विक्रीसाठी ठेवताना परवाना घेणे आवश्यक असताना जनता मार्केटमधील एकाही फळ विक्रेत्याने अधिकृत परवाना घेतलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. फूड लायसन्सशिवाय व्यवसाय केल्यास 5 लाख रुपयापर्यंतची दंडाची तरतूद शासनाने केलेली आहे. तथापि या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची टीका होत आहे. या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित फळ विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वृषभ काळे यांनी केली आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलते याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. अकोला शहरामध्ये जनता मार्केटमध्ये जे आपण फळं घेतो, जसं की केळ झाले, ॲपल झाले आणि सर्व प्रकारचे जे फ्रूट आहे, या फ्रूटमध्ये केमिकल मिक्स करून त्याला पिकवल्या जाते आणि ते कच्चे जे फळं असतात या फळामध्ये कॅरेटमध्ये देऊन त्याच्यात पावडर टाकतात. ते पावडर टाकल्यानंतर ते फळं जबरदस्ती पिकवल्या जातात आणि हे जे फळं आहेत हे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे अशा फळ विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करणे बंधनकारक आहे शासनाकडून. तरीही अन्न औषध प्रशासन या फळवाल्यांच्या विरोधात कारवाई करत नाही आणि फळांमध्ये जो भेसळ केल्या जाते या सर्व प्रकारावर अन्न औषध प्रशासनाचे जे आयुक्त आहे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु या प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे आणि आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की फळ विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. अकोल्यात रस्त्यावर ऑटो चालकांचे राज्य असल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाला असून ऑटो चालकांचा वर्ग घेण्यात आरटीओ आणि शहर वाहतूक शाखा अपयशी ठरल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य चौक असोत किंवा अरुंद रस्ते, सर्वत्र ऑटो चालकांच्या वाढत्या मनमानीमुळे आणि दादागिरीमुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. विशेषतः प्रेशर हॉर्नचा वाढता त्रास आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याच्या वृत्तीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर ऑटो चालकांनी विना परवाना धाबे तयार केले आहेत. रस्त्यांच्या मधोमध ऑटो उभे करून प्रवाशांची चढउतार केली जाते, ज्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. वाहतुकीची कोंडी होणे ही अकोलेकरांसाठी नित्याची बाब बनली आहे. नियम पाळणे तर सोडाच, उलट वाहनधारकांवर दादागिरी केली जात असल्याने रस्त्यावर आता इतरांनी वाहने चालवू नये का, असा प्रश्न विचारला जात आहे. नियमबाह्य प्रेशर हॉर्नचा वापर करून ऑटो चालक सर्रास ध्वनी प्रदूषण करत आहेत. शांतता क्षेत्रातही हॉर्नचा वापर करून मज्जाव न म्हणल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शालेय विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने ऑटो चालकांचे धाडस वाढले आहे. अकोला महापालिकेने शहरातील वाढती गरज लक्षात घेता सिटी बस सेवा सुरू करणे अपेक्षित होते. मात्र अनेक वर्षापासून ही योजना कागदावरच असल्याचे दिसत आहे. जर अकोला महापालिकेने सक्षम सिटी बस सेवा सुरू केली तर ऑटो चालकांची मनमानी कमी होण्यास मदत होईल. शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाला असल्याने नाईलाजाने नागरिकांना ऑटोवर अवलंबून राहावे लागत आहे. याचाच गैरफायदा काही ऑटो चालक घेत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्यात होळीनिमित्त उत्साहाचे वातावरण. शांततेत पार पडला रंगपंचमी आणि धुलीवंदनाचा उत्सव. धुलीवंदन निमित्त नशेत वाहन चालवणारे होते सावध.
पोलिसांचा कडक इशारा आणि प्रतिबंधात्मक कारवाई चित्र डोळ्यासमोर. सुट्ट्यांचा आनंद घेताना अकोलेकरांची लगबग. बस, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी. अकोल्यात इतरांनी वाहने चालू नये काय? ऑटोवाल्यांची रस्त्यावर वाढली दादागिरी. प्रेशर हॉर्नचा वाढला त्रास. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.